हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, ज्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार दुसरा होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। परंतु आम्हाला सुतक असल्यामुळे पूजा नव्हती मांडायची, त्यामुळे आपलं रोजचंच रुटीन हे मी दाखवत आहे। तर शिरा केला होता सकाळीच नाश्त्यासाठी, त्यानंतर चुलीवर एकीकडे हुलक्याची भाजी सुद्धा केली होती, मिरची वाटून घातली होती त्यामध्ये। आता एकीकडे शिरा झाल्यानंतर मी त्याच्यावर लगेच चहा पण गरम करण्यासाठी ठेवला, कारण की त्या दिवशी सुद्धा आमचा गॅस आणला नव्हता, त्याच्यामुळे असा पटपट केला तरी स्वयंपाक होतो। त्यानंतर बाकीची घरातली सगळी कामं आवरली आणि संध्याकाळी करायचं होतं इडली सांबर। त्यासाठी इथे मी रात्रीच डाळ वगैरे भिजत घातली होती। यानंतर आता तांदूळ बारीक करण्यासाठी मी घेतले होते, त्यामध्ये घातले होते पोहे, कारण की पोहे घातल्याने इडली छान अशी फुगती। या इथे पोहे भिजून घातले तरी चालतात किंवा मी तसेच घातले होते। यानंतर हे सर्व मिश्रण बारीक केलं आणि त्यानंतर बाकीची तर कामे असतात, धुणं भांडी झाडून फरशा वगैरे सर्व कामे झाल्यानंतर या इथं निवांतपणे शेंगा सोलत बसलो होतो। आता संध्याकाळी करायचं होतं इडली सांबर, त्यामुळे मी या इथे शेवगा घेण्यासाठी आले होते। आता कुठं बाहेर म्हणजे जायची गरज नाही रानात असल्यामुळे, कारण की शेवग्याचं खूप मोठं झाड आहे, तिथेच ह्या शेवगा मी ताजा तोडून घेतला आणि छान असा चिरून घेतला। आता या इथे इडली सांबरची तयारी करून घेत आहे, सोबतच करायची होती मला चटणी। तर हे नारळ सुद्धा आपल्या जे घरी झाड आहे त्याचेच आहे, तर त्याचा खोबरं वगैरे मी चिरून घेतला आणि चटणीची सुद्धा तयारी करून घेतली। तर आता ही तुम्ही पुढे पूजा पाहणार आहात, ती माझ्या बहिणीने केली होती, खूप छान अशी पूजा मांडली होती। शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियायै नमो नमः, धनप्रदायै नमो नमः, विश्वजनन्यै नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियायै। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देवीला सजवलं जातं, तिचे पूजा केली जाते। पहिले म्हणजे ज्यावेळेस मी लहान होते तेव्हापासून हे उपवास करते, तर त्यावेळेस फक्त एक नारळ ठेवला जायचा, नारळाला फक्त नारळाचीच पूजा केली जायची। त्याच्यानंतर मग नारळालाच नथ परत कानातले वगैरे घालण्यात आले। त्याच्यानंतर मुखवटा निघाला, तो की स्टिक चिटकवायचा होता आणि त्याच्यानंतर असे मोठमोठे मुखवटे निघाले। तर जसं आपलं हे बदलतं तसं आपल्याला सुद्धा बदलावं लागतं। तर त्या पद्धतीने मी सुद्धा खूप छान असा मुखवटा आणला आहे, परंतु आमचे 2 गुरुवार तर सुटकातच गेले। आणि आता मी जो आजचा व्हिडिओ म्हणजे आज व्हिडिओ एडिट करते, तर आम्हाला काल परत सुतक पडलं, त्यामध्ये सुद्धा आता 2 गुरुवार जातील। तर मला तर नाही वाटत या महिन्यात तरी पूजा करायला भेटेल म्हणून, परंतु जो शेवटचा गुरुवार असतो तो नक्कीच पूजा वगैरे करून उद्यापन पण त्याच दिवशी करेल। तर आता ज्यांना कोणाला जर माहिती असेल त्यातली, तर त्यांनी कमेंट करून सांगा की तो शेवटचा गुरुवार एकच केला तरी चालेल का परत 5 गुरुवार या मार्गशीर्ष महिन्याचे पडतात, तर ते 5ची करायचे, तर हे सुद्धा सांगा कोणाला माहित असेल तर। तर आता छान असं सांबर सुद्धा करून घेतलं, प्लस मला भाकरी सुद्धा करायच्या होत्या, कारण की त्या दिवशी उपवास होता आणि आम्ही बाकीचे तरी इडली सांबर खाऊ शकतो, परंतु जे कोणी आहेत ते नाही खात, त्यांच्यासाठी भाकरी सुद्धा केली होती। कारण की घरात जी वयोवृद्ध माणसं असतात त्यांना नाही जास्त करून इडली सांबर आवडत, तर त्यांच्यासाठी भाकरी केली। त्यानंतर छान असा इडली सांबारचा बेत सुद्धा केला होता। आता इथे सांबर गॅसवर फोडणी टाकल्यावर परत ते नेऊन शेगडीवर ठेवायचं आणि या इकडे परत मला इडली लावून घ्यायची होती।
तर आता या इथे सांबरमध्ये चिंच गूळ टाकून सुद्धा छान लागतं, परंतु आमच्या इथे ते गोड सांबर कोण खात नाही, त्याच्यामुळे मी असंच केलं होतं आणि ते सुद्धा खूप छान असं झालं होतं. तर आता हे मी बाहेर शेगडीवर नेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर लगेच इडली सुद्धा करून घेतली. तर माझ्याकडे हे इडलीचे जे भांडे आहेत ते 2 आहेत, एक ते जर्मलचं असतं ते आणि एक स्टीलचं, हे माझ्या लग्नातलं आहे आणि ते दुसरं होतं ते गिफ्ट म्हणून आलेलं होतं. तर अशा पद्धतीने छान असा इडली सांबर आणि चटणीचा बेत झाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा इडली राहिली, पण शिळी इडली खाण्यासाठी एवढी चांगली नाही लागत, त्याच्यामुळे मी ती कशी त्याचे तुकडे करून ती फोडणी केली होती. त्याचे छान असे तुकडे केले. त्यानंतर कढईमध्ये तेल, जिरी मोहरीची फोडणी दिली, हळद आणि तिखट मीठ टाकून ते छान असं खरपूस परतून दिलं. तर ते चटणी सोबत सुद्धा छान लागत होतं आणि जे दही असतं त्या दह्यासोबत सुद्धा खूप छान लागत होतं. आणि त्यानंतर थोडं पीठ राहिलं होतं तर त्याचे डोसे सुद्धा करून घेतले. हे पीठ छान असं मुरलं गेलं होतं, त्याच्यामुळे त्याचे डोसे सुद्धा खूप छान झाले. तर आता हे मी मिठाचेच केले आहेत, कांदा वगैरे टाकून उत्तप्पा नाही केला, कारण की साईला असेच डोसे आवडतात, त्याच्यामुळे. तर या इथे तुम्ही पाहू शकता खूप छान डोसे झाले होते. मला सहसा डोसे करायला येत नाहीत, पण तवा पण नॉनस्टिकचा ह्यावेळेस ठेवला होता मी आणि त्याच्यानंतर ट्राय केले. पहिले 1-2 तुटले, परंतु नंतरचे छान झाले. तर अशा पद्धतीने आजचा नाश्ता होता, म्हणजेच शुक्रवारचा म्हणता येईल हा. छान अशी फ्राय केलेली इडली, सोबतच चटणी आणि पावट्याची भाजी केली होती. तर सुक्का पावटा सुद्धा केला होता मी आणि डोसा. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय.